नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीक विम्याबाबतचा एक मोठा अपडेट आहे, अतिशय चांगला असा अपडेट आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे आहे का आनंदाची दिलासादायक अशी बातमी आहे। जे पीक विमाची जे शेतकरी बरेच दिवसापासून वाट बघत होते ते पीक विमा जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे। आपण या अगोदर देखील अपडेट दिलं होतं की पीक विमा हा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून जमा व्हायला सुरुवात होईल, कारण येणाऱ्या काळामध्ये आता जे लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे या लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन आताच जे पीएम किसानचा 6,000चा हप्ता देखील पडलेला आहे आणि पीक विमा असेल किंवा अन्य कोणतीही मदत असतील तर या निवडणुकीची बाब लक्षात घेऊन या सर्व ज्या मदती आहेत ते शेतकऱ्यांना मिळणारच किंवा त्यांच्या खात्यावर जमा होणारच, कारण याचा जो परिणाम असतो तो निवडणुकीवर नक्कीच होत असतो। त्यामुळे जे आता जो पीक विम्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि शेतकरी ज्याची वाट बघत आहे तो पीक विमा कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काल किंवा परवापासून आपण या अगोदर देखील अपडेट दिलं की काही जिल्ह्यामध्ये जे आहे ते पीक विमा वाटप व्हायला सुरुवात झाली होती, परंतु काल हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पीक विमा जमा झालेला आहे। अनेक शेतकऱ्याचे याबाबतचे अपडेट देखील आले आहे। त्यानंतर धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये जे आहे ते पीक विमा टप्प्याटप्प्याने आता जमा होणारच आहे। ज्यांना या अगोदर ज्या अग्रिम पीक विम्यासाठी पात्र झाले होते आणि त्यांना जर 25% विमा मिळाला असेल तर त्यांना उर्वरित 75% विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईलच, परंतु ज्यांना काहीच मिळाला नव्हता, ज्यांना काहीच या अगोदर विमा मिळाला नव्हता तर त्यांना पूर्ण सरसकट येईल। आणि यामध्ये जे आहे ते आता काही जे अपडेट आलेले आहे काल त्यामध्ये काहींना 10,800, काहींना 13,300 ते 11,000 असे जे आहे ते हेक्टरी थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये मदत ही जमा होणे सुरू झालेली आहे। यामध्ये तुम्हाला काळजी करायची गरज नाही। बुलढाणा जिल्हा असेल, वाशिम असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, या जिल्ह्यामध्ये 100% पीक विमा येणार म्हणजे येणारच असं आपल्याकडे एक अपडेट आहे की विमा हा जमा होणारच आहे। फक्त एवढा आहे, थोडा मागे पुढे होऊ शकतो, वेळ लागू शकते। यासाठी जे आहे ते सरकारने परत जे नियम लागू केलेला आहे डीबीटीचा, डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर, तर तुम्ही जरी विमा भरताना पासबुक कोणतेही दिले असेल परंतु ज्या खात्याला तुम्ही आधार लिंक केलेला आहे त्या खात्यामध्येच तुमचा विमा पडणार आहे। म्हणून जे अजूनपर्यंत जरी तुम्ही आपल्या खात्याला आधार लिंक केलेले नसेल, बँकची केवायसी केलेली नसेल तर ते करून घ्या, कारण तुमचा विमा हा जमा होण्यास अडचण येऊ शकते, किंवा जर तुमची केवायसी झालेली नसेल बँकेची तर विमा हा जमा होऊ शकणार पण नाही। आणि जी विमा ज्या कोणकोणत्या पिकाचा सध्या जमा होणार आहे तर सोयाबीन, मूग आणि उडीद, कापूस, तूर आणि जे धान आहे यासाठी थोडा वेळ लागू शकतो, कारण याचा डाटा जो आहे तो नंतर जे आहे याचा जो पीक कापणी अहवाल असतो, अंतिम पीक कापणी अहवाल, तो या जे बाकीचे पीक आहेत त्या पिकापेक्षा उशिरा हा जात असतो। त्यामुळे जे कापूस, तूर आणि धान आहे या पिकाचा पीक विमा येण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु जी बाकी पिकं आहेत मूग, उडीद, सोयाबीन यांचा जो पीक विमा आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील जमा होईल। दुसरी एक महत्वाची अशी बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, त्यांना जो 2020 मध्ये पीक विमा मिळाला नव्हता तो पीक विमा देखील, त्याची देखील लढाई शेतकरी संघटना जी लढत आहे, एका मोर्चा सांभाळत आहे, ती देखील एक चांगली आनंदाची बाब आहे की जो धाराशिव जिल्हा आहे, जे निकष धाराशिव जिल्ह्यामध्ये लावून त्यांचा पीक विमा 2020 मध्ये त्यांना देण्यात आला नव्हता, परंतु त्यांनी एक न्यायिक लढाई लढून न्यायालयामध्ये त्यांना तो 2020चा पीक विमा मंजूर झाला आणि मिळाला देखील। तेच निकष बुलढाणा जिल्ह्याला लावले होते आणि तोच आता बुलढाणा जिल्ह्याला देखील तोच पीक विमा 2020चा येण्याची शक्यता ही आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी दोन ह्या अशा महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या होत्या। लवकरच तुम्हाला जे आहे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा क्रेडिट होईल। पीक विमा क्रेडिट झाल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला पीक विमा किती आला आणि तुमचा कोणता जिल्हा आणि कोणता तालुका आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।